IIT, JEE, नीट किंवा MST CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. कोल्हापूर लोकसभेचं निवडणूक वातावरण तयार होण्यापूर्वी कोल्हापुरात चर्चा मात्र एक सुरू होती की चेतन नरके उमेदवारी घेणार का आणि याबाबतचं त्यांची काय भूमिका असणार, तोच प्रश्न आज देखील कायम आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर चेतन नरके. सर नमस्कार. काय सांगाल या भूमिकेबद्दल? आज ही प्रश्न तो कायम आहे. उमेदवारीबद्दल आपलं काय मत आहे कोल्हापूर लोकसभेसाठी जो विषय आहे, मला वाटतं की मी 2.5 ते 3 वर्ष याच्यावर काम केलेलं होतं. गाव टू गाव 1255 मध्ये मी स्वतः जाऊन लोकांशी भेटून त्यातले असणारे विषय समजून घेऊ. अन्न वस्त्र निवारा हा एक भाग आहे, पण त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्यामध्ये पण काय करता येईल, आपल्याला स्वयंरोजगार आणि रोजगार तालुकानिहाय मी त्या पद्धतीनं माझे समिट घडवलेले आहेत. त्याच्यानंतर मी अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतून शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय लोकांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. मी MIDC असेल, गोकुळ शिरगाव किंवा स्मॅक असेल, त्याच्यामध्ये उद्यमनगर असेल, कागलची MIDC असेल, यांना बाहेरच्या देशातल्या कंपन्यांचे सामंजस्याचे करार करून कसं आपल्याला परकीय चलन आणून चांगले छोट्या कंपन्या SMEs आपल्याला त्या मोठ्या याच्याशी कनेक्ट करता येईल, याचा मी प्रामुख्याने विचार करून पर्यावरणाचा एक पर्यटनाचा चांगला विभाग कसा करता येईल, IT हब कसा होईल, हे कसा क्रांतिकारी विचार घेऊन मी बाहेर पडले होतो. ज्या माध्यमातून कोल्हापूरचा एकही मुलगा जॉबशिवाय नसणं किंवा जर त्याला रोजगारामध्ये जायच्या ऐवजी स्वयंरोजगारामध्ये जायचं असेल तर त्यासाठी लागणारा पतपुरवठा आणि मार्गदर्शन या गोष्टी मी प्रामुख्याने आत्तापर्यंत केलेल्या आहेत. प्रत्येक कॉलेजेसमध्ये आणि शाळामध्ये जाऊन 5वी पासूनच्या मुलांपासून ते MBA पर्यंतच्या मुलांपर्यंत सगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांनी भविष्यात काय करता येईल, रोजगारामध्ये काय करता येईल, क्रिएटिव्ह थिंकिंग कसं असावं, मोटिवेशनल स्पीचेस कसे असावेत, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस मिळाल तर तुम्ही जॉब कसे करू शकता, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या थोडक्यात मुलं आपली चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीला विचार करणं हे काका खासदाराचं काम असतं. आणि त्याच पद्धतीचं काम मी एक परकीय चलन असेल, स्वयंरोजगार असेल, रोजगार असेल, पशुपालन असेल, शिक्षण असेल, आरोग्य, या सगळ्या माध्यमातून मी करतोय. आणि म्हणूनच मला वाटतं कोल्हापूरची जनता हाच माझा पक्ष आहे आणि त्या जनतेचा न्याय मला नक्कीच देईल आणि माझ्या कार्याला त्यांचे आशीर्वाद असेल याच्यामध्ये मला वावं काय वाटत. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर आपले प्रचार दौरे असतील, गाठीभेटी असतील पाहतंय, मात्र सध्याच्या राजकीय स्थितीकडे कसं पाहताय? कारण एका बाजूला महाविकास आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला महायुती आहे, तर त्या बाबतीत आपली भूमिका काय असणार आहे? ज्या पद्धतीनं आपलं याबद्दल सांगितलं, माझी भूमिका हीच असेल की माझा पक्ष कोल्हापूरची जनता आहे. कोल्हापूरची जनता ही क्रांतिकारी विचारांची, विकासाचा विचार करणारी आहे. ते 15 दिवसात खासदार घडवूही शकतात आणि पाडवूही शकतात. त्यामुळे कोल्हापूर जनतेला जोपर्यंत काम दिसतं की हा माणूस आपल्यासाठी काम करतोय, कोल्हापूरसाठी काम करतोय, कोल्हापूरला एक वेगळ्या विचारांनी आर्थिकदृष्ट्या प्रबल करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला 100% न्याय देणार. आणि माझी 3री पिढी ही आता समाज कल्याणामध्ये, माझे आजोबा DC यांना त्यांनी कुंभिका सरच्या माध्यमातून जवळपास 179 गावांना रोजगार पुरवला. माझे वडील अरुण नरके साहेब त्यांनी KDCC बँक असेल किंवा गोकुळच्या माध्यमातून जवळपास 7-7.5 शेतकऱ्यांपर्यंत दररोज 10 दिवसाला ताजा पैसा तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि या माध्यमातून मीही काम करतोय. पशुपालनामध्ये मी कॅबिनेटमधून 70,000 गायीसाठी आणि 80,000 म्हैशीसाठी असणारे कॅबिनेटमध्ये बिल मंजूर करून आणले आहेत. चंदगडमध्ये असणारं काजूचे विषय असणारं बोर्डासाठी मी प्रयत्न करून तिथं सिंधुदुर्गवरून आणलेला आहे. त्यामुळे मला कुठलीही पोझिशन न घेता देखील या गोष्टी करू शकत असेल तर मला वाटतं की जर खासदारकीच्या भूमिकेमध्ये काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने मी कोल्हापूरला न्याय देऊ शकतो. आणि जी राजकीय इच्छाशक्ती आजपर्यंत IT हब किंवा ही आणण्यासाठी कमी होती, ती मला चांगल्या पद्धतीनं, माझी इच्छाशक्ती स्ट्रॉंग असल्यामुळं इथं IT हब आणणं आणि तरुणाई कोल्हापूरच्या बाहेर न जाता ती कोल्हापुरातच ठेवणं आणि त्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीचा जॉब असणारे, चांगलं मानधन असणारे जॉब्स क्रिएट करून देणं, हा माझा एकमेव त्याच्यामधला महत्त्वाचा असेल. आपण सांगितलं की कोल्हापूरसाठी आपण इच्छुक आहात, पण हीच संधी आपल्याला हातकणंगलेच्या बाबतीत मिळाली होती, तर त्या बाबतीत आपली भूमिका नकारात्मक ऐकायला मिळाली तर ती कशासाठी आणि नेमकं कारण काय त्याच्या पाठीमागे? आत्ताच सांगितल्याप्रमाणे जवळपास 2.5 ते 3 वर्ष मी कोल्हापूर लोकसभेमध्ये लक्ष केंद्रित करून इथले जे गाव टू गाव जे असणारे इश्यूज त्यांचा अभ्यास केला होता आणि त्याच्यावरचे असणारे
सोल्युशन मी काढलेले होते. आता मी या माझ्या कामाचा धडाडायचा, माझ्या शिक्षणाचा, माझ्या अनुभवाचा दाद मला वाटतं उद्धव साहेबांनी, शिवसेना प्रमुख त्यांनी घेतली, संजय राऊत साहेबांनी त्याची दखल घेतली आणि अतिशय मोठा विश्वास आणि प्रेमाने मला त्यांनी कोल्हापूरच्या लोकसभेसाठी जर शिवसेनेला मिळाली असते तर 100% त्यांनी मला दिली असती. पण त्यांना लक्षात आलं की खरोखरच चेतन नरके यांचं पन्हाळ्याचा जो नदीकालचा भाग आहे त्याच्यामध्ये जवळपास 1.25 लाखाचा आमचं बेस प्लस शाहूमाळीमधला बेस 3-3.25 लाख मताचा गट्टा हा नरके कुटुंबाकडे असल्यामुळं ते चांगल्या पद्धतीने तिथं यशस्वी होऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि मला वाटतं 3 दिवसापूर्वीच मला संध्याकाळीवर मातोश्रीवर बोलवून त्याच्यामध्ये संजय राऊत साहेब, उद्धव साहेब, त्याच्यानंतर पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांनी एकत्र मिळून त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला की चेतन नरके यांना आपण उमेदवारी इथं द्यावी आणि ते चांगल्या प्राबल्याचे उमेदवार ठरू शकतील आणि ज्यांचं काम आंतरराष्ट्रीय लेवलला आहे, शेतकऱ्यांच्या लेवलला देखील काम आहे आणि उद्योगधंद्या लेवललाही त्यांचं काम आहे, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं फाईट देऊ शकतील असा त्यांनी विचार केला. आणि मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी एक संधी द्यायचं त्याच्यामध्ये केलं आणि त्यांनी हाही निर्णय घेतला की तुझ्याकडे हे तिकीट आम्ही तुला देणार, तू ज्यावेळी तुझा निर्णय 2 दिवसात होईल तू सांग, आम्ही ते तिकीट जाहीर करतो. अशा पद्धतीचा विश्वास मला त्यांनी दिला आणि मी खरोखरच त्यांना आभारी आहे की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दिला. पण मी त्यांना माझी अडचण अशी झाली की एवढ्या कमी वेळात एवढ्या 1200-1300 गावापर्यंत पोहोचणं शक्य नाही आणि त्या लोकांना जोपर्यंत माझं काम मी पोचवू शकत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे मतदान मागणे थोडं अवघड असतं. त्याच्यामुळं मी ठरवलं की मी त्यांना नम्रपणे माझं नकार त्याच्याशी धरवला आणि त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर असेच राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझं काम कोल्हापूर लोकसभेमध्ये चालू ठेवतो. सध्या महायुती असेल, महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट आहे, मात्र आपलं या पुढील काय निर्णय असणार आहेत, काय भूमिका असणार आहे लोकसभेच्या, कोल्हापूर लोकसभेच्या बाबतीत? मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कोल्हापूर लोकसभेमध्ये मी 100% रिंगणात आहे. मी एक्झिट झालेलो नाही आहे. मी माझं कामाचा दौरा उद्यापासून परत सुरू करणार आहे. माझे सगळे कार्यकर्ते ऑलरेडी ॲक्टिव्ह झालेले आहेत. माझा गाव टू गाव दौरा झाल्यामुळे प्रमुख व्यक्तींचे फोन नंबर, इन्फ्लुएन्सर्स हे माझ्याबरोबर काम करत आहेत. सोशल इन्फ्लुएन्सपासून युवा जे लोक आहेत ते माझ्याबरोबर आहेत, कारण त्यांना एखादा नवीन विचार करणारा एक तिसरा पर्याय, एक जागरूक नागरिक म्हणून देणं हे माझं कर्तव्य म्हणून आहे. त्यामुळे कुठल्याही युवा बघितले कोल्हापूरचे तर चेतन नरके यांचं नाव ते 100% घेणार आणि मला वाटतं त्यांना पर्याय देणं हे माझं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं मी प्रयत्न करतोय, त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय, माझे विचार पोचवायचा प्रयत्न करतोय आणि माझा गट, माझे कार्यकर्ते लोकांच्यापर्यंत पोचतायत आणि चांगल्या पद्धतीनं लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतोय. धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल लाईव्ह मराठीला. तर डॉक्टर चेतन नरके आपल्यासोबत होते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, त्यांची भूमिका जरी काही ठरलेली असली तरी आपली भूमिका एक वेगळी आहे आणि त्याप्रमाणेच आपले पुढचे मार्गक्रमण असतील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मात्र काही पत्ते अजून उघडणे बाकी आहेत, त्याला काही अवधी आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नेमकी काय भूमिका असणार आहे आणि काय नेमकी पुढची गणित असणार आहेत येत्या काही दिवसात आपल्याला समजेल. रवी बागलसह मी सुमित तांबेकर, कोल्हापूर.